मनातल्या भावना या पेजवर ना पुरुषांनी प्रेमासाठी काय केलं आणि स्त्रियांनी प्रेमासाठी काय केलं याचं वर्गीकरण केलं होतं आणि ते छान वाटलं मला, पण मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. तर पुरुषांनी प्रेमासाठी काय केलं? धनुष्य मोडलं, समुद्रावर पूल बांधला, युद्धे लढली, पर्वत उचलले, वेडे झाले, प्रेमी झाले, कवी झाले. पण हे का केलं पुरुषांनी? कारण स्त्रीने तेवढं प्रेम पुरुषाला न मागता दिले. स्त्रियांनी प्रेमासाठी काय केलं? सीतेने अग्निपरीक्षा दिली, उर्मिलीने वर्षानुवर्षे विरह सहन केला, अहिल्याने शापाने दगड झाली, सतीने सर्वस्वाचा त्याग केला, सावित्रीने यमराजालाही नमवलं, द्रौपदीने अपमान सहन करत स्वाभिमानाला जपलं, पार्वतीने तपश्चर्या केली, रुक्मिणीने प्रेमासाठी परंपरा मोडली, मीराने विषाचा प्यालाही कृष्ण प्रेम म्हणून स्वीकारला, राधेने आयुष्यभर विरहात प्रेम जपलं. ती जन्म देते, ती संसार उभा करते, ती स्वतःच्या स्वप्नांना बाजूला ठेवून इतरांची स्वप्न पूर्ण करते. स्त्री होणं 2 पैशाचं नसतं. स्त्री होणं 2 पैशाची नसते. आई झाली तर सर्वस्वाची सावली असते, पत्नी झाली तर घराची लक्ष्मी असते, मुलगी झाली तर देवाचा आशीर्वाद असते आणि प्रेयसी झाली तर प्रेमाचा सर्वात सुंदर अर्थ असते. स्त्रीला कमी लेखू नका, कारण तिच्या त्यागावरच अनेक नात्यांचं विश्व उभं असतं. फार छान लिहिलंय, फारच सुंदर.